तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. सुंदावच्या बेपत्ता मुलींना अखेर न्याय, पोलिसांच्या अथक परिश्रमाला यश. जळगाव जामोद तालुक्यातील सुंदाव येथील 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 3 अल्पवयीन मैत्रिणी 5 डिसेंबर 2025 रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे तंत्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. शैक्षणिक कारणासाठी शहरात गेलेल्या या मुली सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळ वाढत असतानाच नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेऊनही कोणताही ठोस ठावठिकाणा लागल्याने अखेर पालकांनी पोलीस ठाणे गाठले. ठाण्यात गेल्यानंतर पालकांनी सर्व घटनाक्रम ठाणेदार नितीन पाटील यांना सविस्तर सांगितला. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध क्र. 578/2025 कलम 137(2) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जामोद पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला व स्वतंत्र पथकांची निर्मिती करून परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ, PSI नारायण सरकटे, PSI नागेश खाडे, महिला PSI स्नेहा शेंडगे, बीट अंमलदार इरफान शेख, सचिन राजपूत तसेच हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर आणि संदीप रिंढे यांनी संपूर्ण परिसरात तपास केला. मात्र पहिल्या टप्प्यात कोणताही ठोस धागा हाती लागला नाही. तरीही पोलिसांनी हार मानता तांत्रिक माहिती व गुप्त स्रोतांच्या आधारे पुढील दिशा ठरविली. गुप्त माहितीच्या आधारावर पुण्याकडे मोहीम. 6 डिसेंबर रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार 2 पथकांना नाशिक व पुणे दिशेने रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, स्थानिक गुन्हे शाखेची मदत आणि गोपनीय तपास यंत्रणेच्या सहाय्याने मुली पुण्याकडे निघाल्याचे स्पष्ट झाले. अखेर सुपे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने जात असताना या 3ही अल्पवयीन मुली पोलिसांच्या नजरेस पडल्या आणि त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. जळगाव जामोद येथून तब्बल 361 किलोमीटरचा प्रवास करत जवळपास 9 ते 10 तासांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर पोलिसांनी ही कामगिरी बजावली. सुपे पोलीस स्टेशनच्या मदतीने औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून त्या तिघींना सुरक्षित जळगावकडे परत आणण्यात आले. या यशस्वी मोहिमेमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि समाधान स्पष्ट दिसून आले. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर तसेच ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने उत्कृष्ट समन्वय साधत ही मोहीम यशस्वी केली. जळगाव जामोद पोलिसांच्या या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून 3 निष्पाप मुलींना सुरक्षित परत आणण्यात यश आले आहे. नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्याबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यात अशा घटनांवर तातडीने कारवाई होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. अखेर पोलिसांच्या अथक परिश्रम, काटेकोर नियोजन आणि समर्पित सेवेमुळे एक मोठा प्रश्न सुटला असून सुंदाव गावात आणि परिसरात सध्या समाधानाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.